श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापकांची सदिच्छा भेट। नवभारत शिक्षण मंडळ सांगलीच्या विविध शाखातील मुख्याध्यापकांची श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात सदिच्छा भेट नुकतीच झाली। संस्थेचे संचालक श्री गौतम पाटील भाऊ व उपसंचालक श्री DS माने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापकांनी महाविद्यालयातील दैनंदिन कामकाज, विद्यार्थी संवाद, पाठ निरीक्षण, विविध विभागांची पाहणी तसेच शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला। महाविद्यालयातील नियोजनबद्ध कामकाज व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले। शांतिनिकेतन कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ समिता पाटील यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून स्वर्गीय डॉ. प्राचार्य PB पाटील व स्वर्गीय प्राचार्य सौ सरोजताई पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांचे सहकार्य मोलाचे असल्याचे सांगितले। भारतमाता विद्यालय चिकुर्डेचे मुख्याध्यापक श्री दादासो सरगर यांनी एकजुटीने व समन्वयाने काम केल्यास प्रगती साधता येते, याचे उदाहरण श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय असल्याचे नमूद केले। श्री मोहन कोळेकर, श्री संजय खांडेकर यांनी संस्थेच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। प्राचार्य श्री RJ पाटील यांनी संस्थेचे संचालक श्री गौतम पाटील भाऊ व सौ समिता पाटील यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले। या भेटीमुळे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये स्नेह, समन्वय आणि संस्थेच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची भावना दृढ झाली। उपस्थिती प्राचार्य श्री RJ पाटील, सौ समिता पाटील, श्री दादासो सरगर चिकुर्डे, श्री विनायक खोत बिसूर, श्री संजय खांडेकर इस्लामपूर, सौ सविता खांडेकर इंग्रजी बालविकास, सौ मधुरा पाटील मराठी बालविकास, श्री ओलेकर सर इस्लामपूर बालविकास, सौ स्वाती पाटील बालविकास, श्री मोहन कोळेकर विद्यामंदिर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। SK न्यूज सुरेश कांबळे, कुरुंदवाड।